हे चप्पल वालो, चप्पल घालून आत येऊ नका हो. ए दादा, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे पैलवान, उलटी उडी मारणं ही त्यांची खासियत. आकड्यावरती आलेले आहेत. काय तब्येत आजी? एखाद्या तरुणाला लाजवेल अशी तब्येत आहे. राहणीमानी तशाच तोलामोलाच आहे त्यांचा. वाह, सलामी दिली. कुस्तीला सुरुवात झाली आणि सलामीला बालारपी आक्रमक झालेला आहे. प्रकाश बनकर, महेंद्र गायकवाड आत या. वारंवार आपल्याला पुकारलं जात आहे. आपली कुस्ती आता लगेच लागणार आहे. छातीचा बोजा पाठीवरती टाकलेला आहे. जबरदस्त ताकदीचा बालारपी, त्याला खली म्हणतात. दुसरं नाव खली आहे. याच मातीत घडलेला पैलवान. 23 डिसेंबर 2018 ला महाराष्ट्र केसरी झाला. पत्रकारांनी विचारलं तुझ्या जीवनात योगदान कुणाचं? त्यानं सांगितलं एक नारायण आणि 2 गणपती. मी घडलो आबांच्या सानिध्यात. पुढे आबांनी मला गणपत आबा आंदळकरांकडे पाठवलं कोल्हापूरला. काही दिवसानं लढतीची अडचण यायला लागली म्हणून गणेश दांगट वस्तादांकडे गेलो. 2 गणेशाच्या आणि नारायणआबा पाटलांच्या आशीर्वादाने मी महाराष्ट्र केसरी झालो. आणि या कुस्तीला जो जिंकेल त्यासाठी करमाळा तालुक्याचे युवा नेते अजयनाथ पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तर गणेश जगताप, गाव कुरडू, दोन्ही भाऊ पैलवान. घरात मामाकडचा खूप मोठा वारसा. मामा स्वतः वस्ताद, माजी जिल्हा परिषद सदस्य, सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य अण्णासाहेब ढाणे वस्ताद. पंचाचं मानणारा पैलवान म्हणून बालक आहे. त्याचं ते वैशिष्ट्य आहे. पुढे अर्जुन पुरस्कार काका पवारांकडे दाखल झाला आणि इंटरनॅशनल झाला. अनेक पदकं मिळाली, अनेक पुरस्कार मिळाले. गणेश जगतापला एक नंबरचे पैलवान आत यावो. 1 नंबर कुस्तीचे पैलवान आत या. आत येऊन वॉर्मअप व्हा. वारंवार आपल्याला पुकारलेलं आहे.
आणि महेंद्र गायकवाड आकड्यात आलेला आहे, ज्याची ताकद ट्रॅक्टर एवढी 605. खरं तर त्या महेंद्र ट्रॅक्टर कंपनीने याला अम्बॅसिडर म्हणून घ्यायला पाहिजे. मी सारखं सांगतो गोविंद तात्या का प्रयत्न करत नाही, त्या कंपनीकडे तुम्ही शिफारस करायलाच पाहिजे ती. असा महेंद्र गायकवाड ज्याला सोन्याची गदा आहे, सोन्याचा बिल्ला मिळाला तर माणूस किती नडते, यानं सोन्याची गदा मिळवली आहे. असा महेंद्र गायकवाड आकड्यावर आलेला आहे. मंगळवेढा तालुक्यातलं शिरशी नावाचं गाव महाराष्ट्राच्या कुस्ती नकाशावर आलं या मुलामुळं. महूदला मैदान होतं चैत्र महिन्यात, साल आठवत नाही, पण गोविंद तात्या पवार, मल्ल सम्राट रावसाहेब बापा मगर व्यासपीठावरून कुस्त्या बघत होते. आणि या महेंद्र गायकवाड मला वाटतं तवा आटपाडीला सरावाला होता, त्यानं सुंदर टांग लावली. गोविंद तात्यानं असं गालाला हात लावून बघून घेतलं आणि विचारपूस केली, हे पोरग कुठलं आहे, काय करतंय, कुठं राहतंय, कसं कसं याचं सगळं विचारलं. आणि थोड्या दिवसानं त्याची नेमणूक आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात झाली. जडणघडणीला सुरुवात झाली. एका अनगड हिऱ्याला थोपटायला चालू झालं, हिरा तयार व्हायला लागला. गोविंद तात्या पवारांनी त्याला घडवून घेतलं. आज महाराष्ट्रात देशात टॉप लेवलच्या पैलवानात त्याचं नाव गणलं जात आहे. असा महेंद्र गायकवाड आकड्यावर आलेला आहे. प्रकाश बनकर आत यावो, प्रकाश बनकर. प्रकाश बनकर आता लगेच कुस्ती लागायची आपली. तुम्ही आत आल्या बरोबर या लवकरात. प्रकाश बनकर वेळेचं गणित खूप पुढे चाललंय. प्रकाश आत या. कुस्ती करा. आणि प्रकाश बनकर आकड्यावरती आलेला आहे. ज्या घराला अगोदरच महाराष्ट्र केसरीच्या गिडेचा वारसा आहे, चुलत्याचा वारसा पुढे रेटायला लागलेला प्रकाश. बालेवाडी अधिवेशनात 97 किलो वजन करणारा गोल्ड घेतलं आणि भविष्याची नांदी दिसायला लागली. सातारा मुक्कामी उपमहाराष्ट्र केसरीचा किताब घेऊन बनकर घराण्याचं नाव त्यानं जागृत केलं कुस्ती क्षेत्रात. बरोबर. आणि ही कुस्ती लावण्यासाठी लावण्यापुरतं तरी आता
कुस्ती लावण्यासाठी आप्पासाहेब आपण आत या, गोविंद तात्या पवार साहेब आपण आत या आणि दत्ता काका सरडे आपण आत या. आपल्या हस्ते कुस्ती लागेल. पंच म्हणून या कुस्तीला डबल उपमहाराज केसरी अतुल भाऊ पाटील पंच म्हणून आपली नियुक्ती आहे. ज्या कर्तृत्वानं नेतृत्व काय असतं हे समाजाला दाखवलं ते आबासाहेब आखाड्यावरती आलेले आहेत. या सीझन मधली सगळ्यातली टॉप लेवलची नावं ही आहेत. विजय बाबू घोटाळा आत जावा. पृथ्वीराज भैया पाटील साहेब आत या. अतुल भाऊ पाटील साहेब आत या. ही शिकवा, हे संस्कार तरुणांकडे दिलेली जबाबदारी. सलामीलाच महेंद्र आक्रमक झालेला आहे. सावध असला प्रकाश. हे दोघं एकदा उपमहाराष्ट्र केसरी झाले सगळ्याला माहित आहे. आणि ते अतुल भाऊ एकटेच दोनदा उपमहाराष्ट्र केसरी झाले. जरा टाळ्या करा या तिघांसाठी. एकदा उपमहाराष्ट्र केसरी व्हायचं तेवढं सोपं नाही, त्यापेक्षा डबल होणं किती कठीण आहे. हो अतुलित बलधाम हेम शैला बदेह दनु जवन कृशानु ज्ञानी नामाग्रगण्यम सकल गुण निधान वा नराणामदिशम रघुपती प्रिय भक्तम वात जातम नमामि. हे खरोखर हनुमंताचे भक्त आहेत. आतले पैलवान हे हनुमंताचा अवतार आहे. प्रभुरामचंद्राच्या कार्याला साजेसे कार्य यांच्या हातून करतंय. एकदा हनुमंताचा सर्वांनी जय जयकार करायचा आहे. ते सुद्धा मन मोकळेपणानं मोठ्यानं अगदी मोठ्या आवाजात जोरात बोलायला काय हरकत नाही. त्याला काय टॅक्स वगैरे बसत नाही. बोला बोल बजरंग बली की. अजून एकदा घ्या की जरा, अजून बरं वाटेल सगळ्याला. बोल बजरंग बली की. धन्यवाद मंडळी. अवघ दुमदुमला जेवो. हा सोहळा इथं रंगलेला आहे. हा गोपालकाला आज आला म्हणून गोपालकाला, उद्या आला तर का आला. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघाची रंग एक झालेला आहे.
तिकडे एक महाराष्ट्र केसरी लढतायत, एक महाराष्ट्र केसरी पंच आहेत, ज्यांना धाराशिवचं अधिवेशन गाजवलं फायनल मध्ये. हर्षवर्धन सदगीर बरोबर टप कुस्ती केली, तो गणेश जगताप. अहो कुणीतरी काकणभर कमी जास्त असते हो, त्या तोला मोलाचेच असतात. तिकडची फाईट त्यात मापातली आहे. हे द्वंद्व, हे युद्ध आहे. युवा लीलन जेव प्रोप्रायटर बाळासाहेब गायकवाड यांच्याकडून 1 नंबर कुस्तीला 1100 रुपयाचं बक्षीस रोख आलेलं आहे. कुस्ती करा. आणि दुहेरी पटकटून कब्जा घेतला महेंद्र गायकवाडने. स्वर्गीय भागवताबा पवार यांच्या स्मरणार्थ आनंदाबा पवार यांच्याकडून 1,000 रुपये दोन्ही कुस्त्याला बक्षीस आलेले आहे. प्रकाशचा कब्जा महेंद्राने घेतलेला आहे. आणि पुट्टी परमेश्वरानं ताकद दिली आहे. त्या ताकदीवरती महेंद्र लढतोय. अतिशय कडवट लढवय्या प्रकाश तो हल्ल्यातून बचाव करतोय. पंच फिरते राहा. करमाळा तालुक्याचे युवा नेते राजेनाना पाटील यांच्याकडून 1 नंबर कुस्तीला 2000 रुपयाचं बक्षीस आहे. पुन्हा पुट्टी टाकण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा पट, पुन्हा डेंजरला कुस्ती. दरम्यान कुस्ती कडेला. कुस्तीतले बारकावे जाणणारी मंडळी चला आत या. दोघं आत या. बेफिकीर राहू नका. लागलं तर अडचणीत या. हा कुस्ती करायची सूचना देत आहेत. पुन्हा एकदा बर्डे वाजता कुस्ती करा म्हणून सांगतायत. आणि इकडं दुहेरी पट काढून महेंद्र गायकवाड आक्रमक. पुन्हा पुट्टी. हा आहे त्या स्थितीत मध्ये चला. हा
प्रकाशचा पक्या झाला आहे तसं बदितोंड करायचे दोघांनी पंचांनी सूचना दिली सूचनेचं पालन करा गोविंद तात्या पवार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पैलवान हा आज जयदीप पाटील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा सराव करतायत महेंद्र गायकवाड तिथं सराव करतोय अशी शेकडो पैलवान घडतायत तिथं गोविंद तात्या पवार हो पुन्हा पुट्टी टाकण्याचा प्रयत्नाने हाताची सांड काढली महेंद्राने आणि कुस्ती संपली पोकळ गिसावडून महेंद्र गायकवाड विजयी झालेला आहे आणि अतुल भाऊ पाटील सभापती साहेब यांनी त्याला 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे हो इकडे गोविंद तात्या पवार यांचा महाराष्ट्राचा शाही पेटा बांधून सन्मान होतोय आखाड्यात कुस्ती चालू आहे स्वतःच्या हाताने या तालुक्याचे युवा नेते आणि जेऊरचे लोकनियुक्त सरपंच पृथ्वीराज भैया पाटील साहेब गोविंद तात्यांना पेटा बांधतायत मानाचा महाराष्ट्राचा पेटा एका कर्तृत्ववान पुरुषाला बांधला जातोय हो डेंजरला कुस्ती गेली 12 रुपये आक्रमक झालेला हाताची सांड काढलेली आहे गणेशचा कब्जा आरपीकडे गेलेला आहे पंच कुस्ती मध्ये घेण्याचा प्रयत्न करतात आणि कुस्ती पंचाचा निर्णय काय कुस्ती बराबरी मैदान संपला असं जाहीर करण्यात येत आहे बोला येळकोट येळकोट